आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर अतुल गावडे, ज्येष्ठ पत्रकार माननीय सुभाष नवले, सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक विशेष सत्कार मूर्ती माननीय रतन माळी सर, संस्थापक महात्मा फुले विद्यानिकेतन, उपस्थित सर्व पदाधिकारी, आजीव सदस्य व स्वर्गीय आयन शेख, स्वर्गीय चंद्र मडावी, स्वर्गीय मोहम्मद सईद शेख यांचे कुटुंबियांचे कुटुंबीय, मानवतावादी समाजसेवा संघटनेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या सभेची शोभा वाढली आहे. सर्वप्रथम आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गफ्फार इस्माईल खान हे काही तांत्रिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, म्हणून मला या सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. कार्यकारी समिती आणि आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे वर्ष यशस्वीपणे पार पाडले. गेले वर्ष आपल्या संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या वर्षात संघटनेकडून इमारत निधी उभी करणे, तसेच गोरगरीब गरजवंतांना आर्थिक मदत, वृद्धाश्रम, अपंग, मूकबधिर व अनाथ आश्रमास भेटी देऊन त्यांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्याचप्रमाणे 8वीत शिकणाऱ्या मुली दत्तक घेऊन तिचा शैक्षणिक खर्च देखील संघटनेने उचललेला आहे. आपली संघटना आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सचिव खजिनदार यांनी सादर केलेल्या 2024-25च्या एका अहवालावरून स्पष्ट होतो. संघटना योग्य कामाचे नियोजन करूनच काम करत आहे व यास आपले सहकार्य व सहभाग मिळाला आहे. यापुढेही मिळत आहे. आज आपल्या संघटनेचे एकूण 167 सभासद असून भविष्यात आपल्याला नवीन सदस्य जोडणे व संघटनेचा विस्तार करणे आणि स्वतःचे कार्यालय उभे करणे यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षात संघटनेकडून भरपूर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, शैक्षणिक मार्गदर्शन इत्यादी शिबिरांचे आयोजन करणे असे उपक्रम प्रामुख्याने राबवण्याचा माणूस ठेवत आहोत. आणि यासाठी मी आदरणीय माळे सरांना विनंती करेन की या कामात जे विद्यार्थ्यांचं आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणार आहे त्यावेळी आपले सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे नवले सरांना विनंती करेन, जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्यावेळेला आपल्या सुद्धा मार्गदर्शनाची संघटनेस निश्चितच आवश्यकता असणार आहे आणि तुम्ही निश्चितच येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल. मला खात्री आहे की आपल्या सहकार्याने ही उद्दिष्ट आपण गाठू. या आर्थिक वर्षात मदत करणाऱ्या सर्व पदाधिकारी, मदत करणाऱ्या सर्व सहकार्याचे तसेच हे सांस्कृतिक भवन विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे शहरातील खाटी समाज विश्वास मंडळाचे व संघटनेचे कार्याध्यक्ष श्री श्रीनिवास नंदियार यांनी संघटनेचे लेखा अहवाल विनामूल्य करून दिल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गफ्फार इस्माईल खान यांचे वतीने त्यांचे विशेष आभार मानतो आणि संघटनेच्या प्रगतीसाठी अशाच प्रकारे सहकार्य लाभत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. आज आवर्जून मी एक गोष्ट सांगतो की आज जनसंख्या अपुरी आपल्याला पाहण्यात येत आहे, परंतु कदाचित हा सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे आणि आपले सभासद देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे कदाचित उपस्थिती मागच्या वर्षापेक्षा कमी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. परंतु मी निश्चित आश्वस्त
करतो की पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी हा उन्हाळ्याचा नसेल आणि ह्यावेळेला आम्ही पदाधिकारी प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण पत्र देऊ, जेणेकरून पुढच्या वार्षिक सभेत जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील अशी आशा आहे. संघटनेच्या प्रगतीसाठी अशाच प्रकारे सहकार्य राहील ही अपेक्षा व्यक्त करून चला आपण सर्वांनी मिळून आपल्या संघटनेला एका नवीन उंची दिली. आणि आता बोलण्यासारखं अनेक काही आहे. आपल्या प्रमुख पाहुण्याने आणि सुनील गायकवाड यांनी वास्तविकमध्ये संघटनेबद्दल खूपशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता वेळ झालेला आहे, जेवणाचाही आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, त्यामुळे मी अधिक वेळ न घेता आणि पुन्हा संघटनेबद्दल परत सांगण्यापेक्षा मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.